मित्रांनो, आता आपण बघितलेले 5वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी 1 वर्ष अगोदरच रद्द करावं लागलेली, कारण आता या ठिकाणी 1975चं जे काही आणीबाणी होती ती 76ला उठवण्यात आली. 76ला सरकारनं नवीन लोकसंख्येविषयक धोरण जाहीर केले. 77च्या या ठिकाणी इलेक्शन झालेले बघा. इलेक्शनमध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्रित निवडून या ठिकाणी आले, त्यांना बहुमत मिळालं. इंदिरा गांधी पराभूत झाले आणि मग सत्तेवर आल्यानंतर जनता पार्टी नावाची पार्टी त्यांनी स्थापन केली बघा. वेगवेगळ्या पक्षांचं मंडळ, जसं आता इंडिया, NDA, UPA असं जे म्हणतो आपण तशा प्रकारचं. आणि यांच्या वतीनं मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. मग आता मोरारजी देसाईंनी काय केलं की अगोदरची जी 5वी पंचवार्षिक योजना आहे, आता ही 74 ते जवळपास 79 पर्यंत होती. 74 ते 79. पण 1978ला ही पंचवार्षिक योजना रद्द केली आणि त्याच्याऐवजी सरकती योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर अशी 5वी पंचवार्षिक योजना ही पहिली पंचवार्षिक योजना आहे की जी तिचा कार्यकाल कंप्लीट करू शकलेली नाही, कारण सरकार बदललेलं सरकारनं योजना बदलून टाकली. ठीक आहे. मग 77ला सरकार आलं आहे. सरकार आल्यानंतर सरकारच्या लक्षात आलं पहिल्या पंचवार्षिक योजनेला पर्यायी योजना लागू करणं गरजेचे आहे, कारण लोकांना सरकार बदललं हे लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून पहिलं पंचवार्षिक योजनेला पर्याय शोधायला सुरुवात केली मोरारजी देसाई यांनी. आणि यासाठीचं काम त्यांनी दिलं. त्यांचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये, दिल्लीच्या विद्यापीठामध्ये जे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते रॅग्नर, यांच्याकडे जबाबदारी दिली की पंचवार्षिक योजनेला पर्यायी योजना काय आहे. मग त्यावेळेस रॅग्नरनं या ठिकाणी अमेरिकेमध्ये जे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते गुन्नार मिर्डल यांनी जो प्रबंध लिहिला होता PhDसाठी, इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग या नावाचा जो प्रबंध लिहिला होता, त्या प्रबंधामध्ये पंचवार्षिक योजनातले जे काही त्रुटी आहे त्या त्रुटी शोधून काढल्या होत्या आणि त्या त्रुटीवर उपाययोजना सांगितली होती, सरकती योजना. मग हाच प्लॅन रॅग्नरने मोरारजी देसाई यांना दिला आणि रॅग्नर आणि मोरारजी देसाई यांनी त्याच्यामध्ये त्या गुन्नार मिर्डलच्या योजनेमध्ये मॉडिफिकेशन करून एक नवीन योजना तयार केली, ज्या योजनेला नाव ठेवलं गेलं सरकती योजना. मग आता सरकती योजना नेमके काय ते लक्षात घ्या. या योजनेमध्ये 3 कार्यक्रम एकाच वेळी ठरवले जातात. 3 उद्दिष्ट, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. 1 ते 2 वर्षाचं उद्दिष्ट असेल तर अल्पकालीन, 2 ते 3 वर्षाचं उद्दिष्ट असेल तर मध्यमकालीन, 5 ते 7 वर्षाचं उद्दिष्ट असेल ते दीर्घकालीन, असं टार्गेट टाकलं गेलं होतं. याला सरकती योजना म्हणतात. ठीक आहे. हे बघा, अगोदर पंचवार्षिक योजना कशा राहायच्या, 1 पासून ते 5 वर्षे असं लगातार चालू राहायचे. 1 वर्षे, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे. आणि इथं जे टार्गेट टाकले ते डायरेक्ट यावर्षी समीक्षा करणार, किती साध्य झालं, किती कमी झालं, का कमी झालं, आणि मग पुढच्या 5 वर्षामध्ये त्याच्यावर दुरुस्ती करणार. गुन्नार मिर्डलला काय सांगितलं, हीच त्रुटी सांगितली की इथं पहिल्या वर्षी जर चुकी होत असेल तर दुसऱ्या वर्षी दुरुस्त करायला पाहिजे. हे 5 वर्षानंतर का दुरुस्त करता, म्हणून त्यांनी त्रुटी सांगितल्यानंतर त्यांनी दुरुस्ती करायला सांगितलं की योजना तयार करा 5 वर्षाच्या, परंतु प्रत्येक वर्षी समीक्षा केली तर पहिल्या वर्षीच्या त्रुटी दुसऱ्याच वर्षी दुरुस्त करता येईल, जेणेकरून आर्थिक विकासाचा दर वाढवता येईल. आणि अशा पद्धतीनं मग सरकत जाणाऱ्या योजना त्या अर्थी नाव पडतं रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना किंवा साखळी योजना, एकमेकांना बांधत नेणारी योजना. तर अशा पद्धतीला याला नाव पडतं सरकती योजना बघा. ठीक आहे. तर 2017ला आपली 12वी पंचवार्षिक योजना संपलेली आणि मग 13वी पंचवार्षिक योजना लागू करण्याच्या ऐवजी मोदी सरकारनं सरकती योजना सुरू केलेल्या आहेत. थोडक्यात अल्पकाळासाठी म्हणजे 1 ते 3 वर्षाकरता, 5 ते 7 वर्षाकरता म्हणजे मध्यम काळ आणि 14 ते 15 वर्षाकरता म्हणजे दीर्घकाळ, असं ठरवलं गेलेलं आहे बघा. मग आता सरकती योजनेचा हा कार्यकाल तसा 5 वर्षाचा ठेवला होता 78 ते 83. पण नंतर इंदिरा गांधींचं सरकार आलं 1980ला आणि त्यांनी मग यांची सरकती योजना रद्द केली आणि 6वी पंचवार्षिक योजना सुरू केलेली. तर त्यामुळं या ठिकाणी या घटना थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. मग या सरकती योजनेमध्ये मुख्य भर कशावर दिला, आता तो लक्षात ठेवा. मुख्य भर दिला कृषी, ग्रामीण, लघु आणि कुटीर उद्योग. आपण अगोदर सांगितले 77ला लघु आणि कुटीर उद्योगावर भर देणारं औद्योगिक धोरण जाहीर केलेले. ग्रामीण विकास करणे, शेतीचा विकास करणे, लघु आणि कुटीर उद्योगाचा विकास करणे, तर आर्थिक विकेंद्रीकरणावर भर दिलेली ही योजना मानली जाते. प्रतिमान रॅग्नर जे अर्थशास्त्राचे प्राध्यापक किंवा तज्ज्ञ म्हणून, आणि देसाई म्हणजे मोरारजी देसाई. ठीक आहे. या योजनेची मूळ संकल्पना कोणाची होती, मूळ संकल्पना होती गुन्नार मिर्डलची.
ठीक आहे, जे अमेरिकेतले अर्थतज्ञ होते. त्याच्यानंतर या कालखंडात उपाध्यक्ष जे होते ते होते DT लाकडावाला. ठीक आहे. खर्चाची तरतूद या ठिकाणी काही सांगितलेलं कुठं वाचण्यात मिळत नाही बघा. आर्थिक उद्दिष्ट सुद्धा या ठिकाणी काही टार्गेट ठेवलेली नव्हती. लक्ष जरी ठेवलेलं नसलं तर प्रत्यक्षात साध्य जे आहे ते 6% होताना दिसतंय. त्यामुळे आतापर्यंत सर्वात जास्त विकास दर गाठला गेला या वार्षिक आपलं या सरकते योजनेत. आणि मग हीच गोष्ट इंदिरा गांधींची लक्षात आली, अरे आपण 5-5 वर्षाने समीक्षा करतो हे चुकीचं आहे. मग इंदिरा गांधीने पंचवार्षिक योजनेचाच कार्यक्रम सुरू केला, पण 5 वर्षांना समीक्षा करण्याच्या ऐवजी प्रत्येक वर्षी समीक्षा करण्यावर भर दिला. म्हणून पुढे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5% टार्गेट असताना 6% साध्य झालं. 7व्या पंचवार्षिक योजनेत 5.2 टार्गेट असताना 5.5 साध्य झालं. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5.6 टार्गेट असताना 6.7 साध्य झालं. तर त्याचं कारण हेच आहे की त्रुटी या ठिकाणी त्यांच्या लक्षात आल्या होत्या. तर अशा पद्धतीनं ही सरकती योजनेचा हा फॉर्मॅट होता. पहिल्यांदा 77 ते 78 लागू झाले. 78 ते 79 मोरारजी देसाईंनी लागू केला होता. 79 ते 80च्या कालखंडात चौधरी चरण सिंग पंतप्रधानपदी आले, त्यांनी तसंच लागू केलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीनं ही सरकती योजना येते. 2-2, 4-4 वर्षावरती भर देत हळूहळू समीक्षा करून पुढे जाण्यावरती भर देणारी योजना. रोलिंग प्लॅन असंही त्याला पर्याय नाव आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे, किंवा सरकती योजना असं म्हटलं जातं असतं बघा. मग या योजनेमध्ये कोणते कोणते कार्यक्रम हातात घेतले ते लक्षात घ्यायचं. हे बघा 1978ला IRDP नावाचा कार्यक्रम हातात घेण्यात आलेला आहे. इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ग्रामीण भागातील विकासाचा कार्यक्रम म्हणतो आपण. पायाभूत क्षेत्राचा विकास करणारा कार्यक्रम आहे. पण हा देशव्यापी लागू नाही केला, हा प्रायोगिक तत्वावरती लागू होता. देशातल्या फक्त 30-40 जिल्ह्यामध्येच लागू केला होता. की चित्र बघायचं होतं की अनुकूल चित्र येते की प्रतिकूल येते. अनुकूल चित्र आलं, परंतु कार्यकाल यांचा संपला गेला होता. मग इंदिरा गांधीने हा कार्यक्रम देशव्यापी लागू केला. मग हा कार्यक्रम आज पण लागू आहे. ही योजना IRDP नावानं सुरू झाली. 1999ला सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन झाली. 2011ला सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचं रूपांतर झालं राष्ट्रीय आजीविका कार्यक्रमामध्ये. आणि 2015ला याच कार्यक्रमाचं रूपांतर झालं पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेमध्ये. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या योजनेचं स्वरूप बदलत गेलं, नावं बदलत गेले, योजना तीची चालू आहे. 78ला ही सुरू झालेली आहे बघा. 78लाच जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. लघु आणि कुटीर उद्योगाला एका ठिकाणाहून मंजुरी देण्यासाठीचा कार्यक्रम, याला म्हणायचं जिल्हा उद्योग केंद्र. तर 78ची ही एक घटना या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी. त्याच्यानंतर 79ला ट्रायसेम नावाचा कार्यक्रम हातात घेण्यात आला. ट्रेनिंग फॉर रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, ग्रामीण भागातल्या युवकांना स्वयंरोजगारासाठी मोफत प्रशिक्षण देणारा कार्यक्रम, ITI मार्फत हा प्रशिक्षण देणारा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर ट्रायसेम म्हणायचं आपण. तर अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या योजना या कालखंडात सुरू करण्यात आलेल्या आहेत. आणि हा कार्यक्रम तसा 80पर्यंत चालला. चांगल्या योजना सुरू झाल्या होत्या. यातला IRDPचा कार्यक्रम तर आजही कार्यक्रम चालूच येतो. ट्रायसेम ITI तर आज पण चालूच आहे. तर त्यामार्फत सुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम चालूच आहे. तर अशा प्रकारची ही सरकती योजना होती. परंतु सरकार दीर्घकाळ टिकलं नाही, कारण विविध पक्षाच्या आघाडीचं सरकार जास्त काळ टिकत नाही, याचा आपल्याला अनुभव आहेच, माहिती आहेच. त्यामुळं हेही सरकार गडगडलं गेलं 2-3 वर्षामध्येच. नंतर मग निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचं सरकार परत स्थिर सावर झालं आणि त्यांनी सरकती योजना रद्द करून या ठिकाणी पंचवार्षिक योजना, 6वी पंचवार्षिक योजना पुढं आणलेली आहे. तर अशा पद्धतीनं ही सरकती योजनेबद्दल, रोलिंग प्लॅनबद्दलची माहिती लक्षात ठेवा.